5 जुलै ही ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक नवा अध्याय सुरू करणार आहे, कारण की या 18 वर्षानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू जे आहेत ते एकाच मंचावर जे ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर हिंदी सक्तीच्या विरोधात संपूर्ण आंदोलन उभं केलं, त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो थेट GR रद्द केला आणि त्याच्यानंतर आता विजयी मेळा पार पडतो आणि त्याला उपस्थित असणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना जे शिवसैनिक नंतर झालेले मनसैनिक काम करत होते ते दोन शिवसैनिक मनसैनिक आपल्यासोबत, एक म्हणजे बंटी माशेलकर आणि दुसरे म्हणजे जामदार साहेब। जामदार साहेब, तुमच्याकडून सुरुवात करतो। एक किस्सा आहे बाळासाहेबांचा, तुम्ही सांगितला तर तो आणखी रंगून सांगता येईल। तुमच्या छातीवर बाळासाहेबांनी केलं होतं, त्याचा काय नेमका किस्सा आहे? किस्सा असा नाही, ज्यावेळेस महर्षी दयानंद कॉलेजमध्ये माननीय राजसाहेबांकडे आम्ही हट्ट केला की आम्हाला बाळासाहेब हवेत म्हणून आमच्या ॲन्युअल फंक्शनला, आणि त्यावेळेस मग दगडू सकपाळ होते, विठ्ठल चव्हाण, ती सगळी मंडळ होती, त्यांनी देखील मग फोन केला सन्माननीय राजसाहेबांना आणि मग राजसाहेबांना हट्ट केला की तुम्हाला जायचं आहे MD कॉलेजमध्ये। त्यावेळेस त्या आले होते महर्षी दयानंद कॉलेजमध्ये आणि तो आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता की तेव्हा जो आमचं वय खूप मोजून 20-21 वर्षाचे असो आम्ही त्यावेळेस, आणि आम्हाला तेव्हापासून जी प्रेरणा मिळाली शिवसेनेमध्ये आणि मराठी माणसासाठी काम करण्याची, ते खरं श्रेय माननीय राजसाहेबांचं बाळासाहेबांचं आम्हाला आहे। आणि त्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर त्यावेळेस आमची जरा तरुण असल्यामुळे अशी दाढी बिडी अशी व्यायामाचं वगैरे शरीर असल्यामुळे त्यांनी तो हार स्वीकारला आमच्या नेत्या लोकांकडून, 4-5 लोकांकडून, आणि त्यावेळेस त्यांनी नुसतं म्हणाले की ही बॉडी आहे ना अशी हे मारली, फाईट मारली, ही मराठी माणसाच्या आणि मराठी विषयासाठी कामाला येऊ दे, या महाराष्ट्रासाठी कामाला येऊ दे, नुसती छाती घेऊन फिरू नकोस। म्हणजे हे जर त्यांचं जे आमच्या अंगामध्ये भिनलं की त्याच्यावर नंतर कळालं की ना आता आपलं जे आयुष्य द्यायचं हे कुठल्या पक्षाच्या माध्यमातून, माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्राला अर्पण करायचं, अशा प्रकारचं तो मनामध्ये ते बिंबलं गेलं। आणि त्यानंतर पर्यायाने आम्ही माननीय राजसाहेबांसोबत विद्यार्थी सेनेमध्ये सुरुवातीपासून काम करत आलो। मराठी माणसांचा मुद्दा उपस्थित केलेला, खरं तर मराठी माणसांच्या मराठी भाषेच्याच मुद्द्यावरून उद्या हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत। मराठी माणसांसाठी एक पहिलं आंदोलन झालं होतं रेल्वेचं, तिथे बंटी माशेलकर हे नाव होतं, राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यावेळी एकत्र संपूर्ण शिवसेना, तो किस्सा आणि तेव्हाचे उद्धव ठाकरे तेव्हाचे राज ठाकरे यांच्या आठवणी। काय झालं, त्यावेळेला रेल्वे भरती झाली होती आणि बाळासाहेबांनी सामन्यामध्ये ती खतखत व्यक्त केली आणि मग राजसाहेबांचा नेहमीप्रमाणे आम्हाला मेसेज यायचा, म्हणजे त्यावेळेला तर मेसेज मोबाईल काय नव्हते, फोन करायला सांगितला आहे साहेबांकडून, फोन करायला सांगितलं आहे, तो आम्हाला 9821023032 नंबर पाठ असायचा। ते म्हणाले अरे तुमचं काय रक्तबिक्त काय सहसं की नाही, बाळासाहेब चिडलेत, जा मला ते बघा सामन्यात काय लिहिलं आहे ते, म्हणजे बघा म्हटलं की आम्ही परत कधी साहेबांना विचारलो नाही की आता काय करायचं आहे म्हणून। आणि मग त्यावेळेला विद्यार्थी सेनेमध्ये सगळ्या मोठ्या साहेबांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी शिरसावंत, आम्ही तरुण मंडळी होतो सगळे, आणि मग रेल्वे बोर्डावर आंदोलन करायचं म्हणजे ते मोजून मला 24-48 तासामध्ये ते ठरलं। 2-2.5 हजारचा मॉब, राजा चौगुले होते, संदीप दळवी होते, प्रवीण दरेकर होते, हाजी अरफात शेख होता, अनेक मंडळी, सूर्यकांत पवार जे प्रभाकर पवारांचे भाऊ, त्याचे 4 दात पडले होते। आणि मग आम्ही गेलो आणि मग जे आंदोलन झालं ते भयानक झाला। तो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड फोडण्यात आला आणि त्यावेळेला तिकडचा तो रेल्वे रिक्रुटमेंट अधिकारी होता, तो बोला, आम्ही म्हणालो की मराठी माणसांची भरतीवाले बघा हे पेपर इकडे, माझ्या अंगावर काटा येतो आता, पेपर सगळे फुटलेले आहेत आणि याच्यामध्ये आमची मराठी माणसं कशाला भूमिपुत्राचा 80% घ्यायचा कायदा आहे। तर मला क्या मराठी लगा के रखा है, क्या महाराष्ट्र तुम्हारे बाप का बाप का म्हटल्यानंतर जामदार साहेब, आम्ही सगळी मंडळी जी त्याच्या अंगावर गेलो आणि ज्याला जो झोड सोडला आहे ते सगळं करून परत आल्यानंतर त्यावेळेच्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी इतका मारला आहे की विचारून सोय नाही। सगळे इंजोर्ड झाले होते, त्याच्यामध्ये संजय गाडी, प्रवीण दरेकर असू दे, आमदार, मी, सगळे इंजोर्ड झाले होते, म्हणजे त्यांचे बांबू तुटले तर त्यांनी बॅटीने मारलं आणि बॅटीने मारल्यानंतर माझ्या हातामध्ये एक सिनियर मारायला आल्यानंतर त्याची नेमप्लेट माझ्या हातात आली आणि मग तो सगळा झाला। मग ते गाजत गेलं प्रकरण सगळं। आम्ही मोठ्या साहेबांनी मग आम्हाला भेटायला बोलवलं, राजसाहेब आम्हाला घेऊन गेले आणि मग राजसाहेब, मोठे साहेब म्हणजे आम्हाला असं देवत वाटत होते, असं ते पिवळं वलय वगैरे असतं आणि मोठ्या साहेबांना एवढं जवळून, आणि त्यावेळेला आमच्या पाठीवर असा हात मारून राहिले। राजसाहेबांनी ओळख करून दिली की हा बंटी माशेलकर, यांनी सिनियरच्या कानाखाली वाजवली। ते म्हणाले असं बघायला लागलं आणि माझी आई वारून फक्त 1च महिना झाला होता, मोजून 20-30 दिवस झाले असतील, आणि ते म्हणाले टक्कल काय आहे, तर ते म्हणाले याची आई आता वरले, अरे म्हणाले महाराष्ट्राच्या भल्यासाठी अशी आंदोलनं व्हायलाच पाहिजेत आणि ह्याच्यासाठी जी काय किंमत मोजायला लागेल ती आमची तयारी आहे, हे बाळासाहेब होते। म्हणजे असे अनेक किस्से आमच्याबरोबर आहेत। म्हणजे त्यावेळेला तर आम्हाला शोधायला अक्षरशः गुन्हेगार असल्यासारखं अतिरेकी असल्या 30-40 पोलीस। हाच प्रसंग पुढे गेला की बाळासाहेबांचा मग संपूर्ण वारसा तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे आला आणि त्यांच्या मार्गावर हे सगळे सुरू झालं। त्याच्यानंतर तुम्ही
यांच्यासोबत दौरे करू लागले. कोकणातला एक दौरा होता आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र होते. तो नेमका प्रसंग काय? त्यावेळेला मालवणची जी निवडणूक होती त्या मालवणच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब उद्धवसाहेब दोघंही चालले होते आणि आम्ही नेहमीप्रमाणे विद्यार्थी सेनेचे आम्ही तर राजसाहेबांच्या बरोबर ते म्हणाले माझ्या मागे नका हो, तुम्ही तिकडे त्यांच्याबरोबर पण चाला. आणि तो सीन बघा तुम्ही प्रत्येक चॅनलला दाखवता, तो सिंधुदुर्गातला जिथे पावलं महाराजांची होती त्यावेळेला हे दोन्ही भाऊ एकत्र गेले होते. आणि तो आम्ही नशिबवान आहोत, जामदार साहेब, मी म्हणा, आमच्याबरोबरचे सगळी लोक, की त्या बोटीमध्ये बसण्याचा आम्हाला योग आला दोन्ही भावांच्या बरोबर. आणि तो आता ते फोटो नाही आहेत माझ्याकडे, पण बाळासाहेबांचा तो फोटो आहे ते हे करताना आम्हाला शाबासकी देताना, की त्यावेळेला आम्ही दोन्ही भावांच्या बरोबर आम्हाला जाण्याचा योग मिळाला. आम्ही नशिबवान आहोत आणि आता देव करो की हीच असंच राहत राहो. हा बघा, आपण जर पाहिलं तर हा फोटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हा सिंधुदुर्गातला फोटो आहे. मी जामदार साहेब वापस तुमच्याकडे येतो, की असे खरं तर तुम्ही सगळेच मंडळी सेना भवन खाली उभी असायची आणि त्या टायमी नव्याने शिवसेनेने उभारी घेतली होती, मग मनसे निर्माण झाला. त्यावेळी मग राज आणि उद्धव हे गणित कसं असायचं आणि त्यांच्या मागं असणारी हे गणित कसं असायचं? चांगलं आनंदाचं वातावरण असायचं आणि ते कोण दोन भाई वेगळे आहेत किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये म्हणजे राग रुसवा असं कधी आम्हाला जाणवलंच नाही. खरी गोष्ट ज्यावेळेस माननीय राजसाहेबांनी चॅनल केली बाळासाहेबांनी की कोकणाचा दौरा तू करायचा आहे, तिथे आपल्या शिवसैनिकांना ते नारायण राणे खूप त्रास देत आहेत आणि त्यामुळे साहजिकच त्यांना विद्यार्थी सेनेची ताकद ही महत्त्वाची वाटली किंवा होतीच, किंबहुना होतीच तेवढी. आम्ही ताकदवर होतेच सगळे, तरुण असल्यामुळे अंगामध्ये वेगळा जोश होतो आणि मग ती चॅलेंज स्वीकारून आम्ही कोकण दौऱ्याला गेलो होतो. सगळ्यांना अंगावर तो दौरा यशस्वी केला होता. बाकीचे जे नेते जायचे सेनेच्या, त्यांच्या गाड्या फोडल्या जायच्या, त्यांच्या काचा फोडल्या जायच्या आणि ते हे करत असताना तो आम्ही देखील शिवसैनिक असल्यामुळे बाळासाहेबांचे, राजसाहेबांचे, ते ठाकरे कुटुंबाचे सैनिक असल्यामुळे आमच्या देखील तो अंगावर तो राग यायचा आणि नेमकं आम्हाला ती संधी मिळाल्यामुळे आम्ही ती चॅलेंज स्वीकारून गेलो होतो. त्यावेळेस काय काय झालं आणि तो आम्ही कसा दौरा सक्सेस केला माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळ्या जगाला माहिती आहे, जगाला म्हणजे किंवा महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्यामुळे आम्ही घाबरण्याचा प्रश्नच येतो. दुसरी गोष्ट की महासाहेबांचा आणि बाळासाहेबांच्या कुटुंबाचा आमचा एवढा घनिष्ठ संबंध आहेत की ज्यावेळेस राजसाहेबांच्या विषयी किंवा बाळासाहेबांविषयी शिवसेनेविषयी आठवणी सांगताना जसं बंटीबाई सांगितलं अंगावर काटोवर होतो, तसं आमचे देखील डोळे पाणावतात. ठीक आहे, आज आम्ही थोडं वयानुसार आम्ही कुठेतरी आमचा तो स्पीड कमी झाला असेल, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस महासाहेबांचं हे झालं, महासाहेब त्यांचा वारल्या ज्यावेळेस, त्यावेळेस सेनाभवनला हे होतं, श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता आणि मग त्यावेळेस श्रद्धांजली देण्यासाठी सांगितलं की कोणतरी हवं विद्यार्थी सेनेचं. तर ते सूर्यकांत माडिक होते स्वर्गीय, ते म्हणाले की विद्यार्थी सेने राजसाहेबांचा जवळचा हा सहकारी आहे. तेव्हा आम्ही कामगार सेनेमध्ये होतो, बंटीबाईंनी मी पण हिंद किसान आणि कामगार सेनेमध्ये पण ट्रकवर आहे महासाहेबांच्या अंत्ययात्रेला पण ट्रकवर आहे, म्हणजे त्या ठाकरे कुटुंबाबरोबर. हे माझं भाग्य समज, हा बडे जाऊन आहे. लोक काही सांगत असेल आता की हे बडे जाऊ सांगतात, काय सांगतात, पण बडे जाऊन आहे हे आमचं आम्ही भाग्य समजतो की आम्हाला एवढी जवळ आम्हाला साधता आली त्या कुटुंबासोबत. तर असं होतं. त्यानंतर मग श्रद्धांजली देताना सांगितलं की तू श्रद्धांजली हा देऊ शकतो, हा राजसाहेबांचा सैनिक आहे, बाळासाहेबांचा सैनिक आहे आणि हा श्रद्धांजली चांगल्या प्रकारे देऊ शकतो. कारण यांनी बाळासाहेबांचा आणि सगळ्याच ठाकरे कुटुंबाचा जवळून यांनी देखील संवाद घेतलेला आहे. मग त्यावेळेस मला श्रद्धांजली द्यायला सांगितली, त्यावेळेस मी श्रद्धांजली देतो. श्रद्धांजली तसं पाहिलं तर कोणी टाळ्यांनी दाद देत नाही, परंतु माझ्या श्रद्धांजली टाळ्यांनी दाद दिली. त्यावेळेस मी एवढंच सांगितलं, थोडा वेळ घेतो तुमचा 2 मिनिटाचं आहे, ती श्रद्धांजली पुन्हा मला आठवली म्हणून मी सांगतो की मी असं म्हणालो की बाळासाहेबांच्या लिखाणामध्ये, वाचनामध्ये किंवा भाषणामध्ये मी आत्तापर्यंत खूप साऱ्या अशा आठवणी ऐकल्या, म्हणजे त्यांचे विचार ऐकले. त्यामध्ये मला प्रामुख्याने जाणवलं तर त्यांचं महासाहेबांवर असलेलं नितांत प्रेम, आपल्या अर्धांगिनीवर असलेलं जी निष्ठा असेल किंवा त्याचं जो प्रेम असेल, मग त्याला आवर्जून मी मला एवढंच सांगायचं वाटतं की त्यांना काय वाटलं असेल हे ना बाळासाहेबांना महासाहेब गेले तेव्हाच मग मी कविता एक सादर केली होती. एकटेचे हे उरले अंगण, एकटेच हे उरले अंगण, एकटाच आधार, एकटाच रे तूच तुला तू आता तरी सांभाळ. वाऱ्याच्या झंझावात घरट्यांच्या भिंती गेल्या, उरले सुरले छत्रही गेले, सरल्या आशाही सगळ्या, तोल जीवाला कसला, बधीर झाले मस्तक, प्राणी पायातच लुडू पडला. आता कशाचे शिखर गाठणे, म्हणजे आता महासाहेब गेला तर संपलं सगळं. त्याला असं वाटलं असेल आता कशाचे शिखर गाठणे, पाय टाकणे आधीच तुटली आधाराची शिडी, म्हणजे महासाहेब. आणि वाहतोही महासाहेबांची श्रद्धांजली. अशा श्रद्धांजली सगळ्यांनी टाळ्यांनी कडकडामध्ये साथ दिली. अशा प्रकारचे आमच्यासारखे असंख्य सैनिक आज बरेचसे दिवंगत झालेले असतील, काय असतील, आम्ही आपलं कुठलं व्यसन नसल्यामुळे आज अजून आहेत बरेचसे मोजकीच आमच्यासारखी मंडळी मिळते की जे माननीय ज्यांना राजसाहेबांचा, बाळासाहेबांचा, ठाकरे कुटुंबाचा सहवास भेटला, त्यामधले आम्ही आहोत. बंटीभाई वापस तुमच्याकडे येतो. ते सगळं पाहिलं, मग 18 वर्ष 2 तोंड दोन्ही दिशेला गेली, तुम्ही मनसेकडे आलात.
उद्या हा प्रसंग पुन्हा एकत्र एका मंचावर असणार. काय भावना आहेत आजच्या? भावस्पर्शी असणार आहे आमच्यासाठी. म्हणजे इतकं वर्ष आम्ही वाट बघत होतो की या महाराष्ट्रामध्ये दोन्ही भाऊ एकत्र यावेत. मला माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्यांदा येत आहेत. गिरणी कामगारांच्या मोर्चाला एक भाऊ पुढे होता, एक भाऊ मागे होता. परंतु उद्याच्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे सुवर्ण अक्षरामध्ये की दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर येणार आहेत. हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आणि आमचं काय म्हणतात ना, इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे दोन्ही भावांना आम्ही एकत्र बघणार आहे. आमच्यासाठी फार फार मोठा भाग्याचा क्षण असणार आहे. धन्यवाद, तुम्ही दोघांनी आमच्यासोबत सविस्तर चर्चा केली. म्हणून हे होते मुंबईतले त्या काळीचे शिवसैनिक. नंतर मनसे स्थापन झाले आणि हे मनसेत गेले. पण विद्यार्थी सेनेपासून बंटी माशेलकर, संजय जामदार जे आहेत ते राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. कोकणचे दौरे असायचे तेव्हा राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात सुद्धा हीच मंडळी आपल्याला पाहायला मिळायची. आणि त्याच्यानंतर आता 18 वर्षानंतर दोन्ही बंधू एकत्र येतात आणि त्यामुळे ते भावनिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.